पुण्यात घडलेली घटना जी आहे ती अत्यंत क्रूरता आहेच आहे, पण मानसिक विकृतीतून घडलेला हा प्रकार खरं तर मी सरकारमध्ये आहे, मला याची जाणीव आहे की कायद्याच्या भाषेत बोललं पाहिजे. परंतु तरी मला वाटतं एक माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे. एवढं धारिष्ट कसं होतं? अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाहीये. कायद्याच्या बाजू मांडत बसू, कायद्याने त्याला अटक करू, कायद्याने त्याला जेलमध्ये टाकू, केस चालत राहील, हे आता जनतेने हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. मी तर सर्वसामान्य नागरिक या नात्याने सांगेल की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अशा घटना महाराष्ट्र सहन करणार नाही, महाराष्ट्रातली कोणतीही जनता सहन करणार नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. ही घटना आमच्या महाराष्ट्रातल्या कोणतेही माय भगिनी असेल ती आमची आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध तर करतोय, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तातडीनं अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. सरकारवर प्रश्न उपस्थित होतोय ना की सरकार बघा, तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीला सरकारवर ढकलू नका. एखादा विकृत माणूस एखाद्या ठिकाणी अशी जर घटना करत असेल तर त्याला सरकारच्या पाठिंब्याने तो करतोय का? सरकारचा त्याला पाठिंबा असतो का? मी सरकार म्हणून तुम्हाला सांगतो, मी सरकारमध्ये एक जबाबदार पदाधिकारी मंत्री आहे. अशा लोकांना ठेचून मारलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. बलात्कार होईपर्यंत सरकार करतोय काय असा प्रश्न. प्रत्येक माणसाला संरक्षण देता येत नाही हे प्रत्येकाला जाणीव आहे. याचं राजकारण करायचा प्रयत्न करू नका. याचा सिरियसनेस घ्या. एका महिलेवर बलात्कार होतोय, बसमध्ये होतोय, स्वारगेट सारख्या ठिकाणी होतोय, हजारो लोक तिथे असतात, गजबजलेला भाग आहे. अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी तातडीने आरोपी अटक केला असेल, नसेल तर तो भाग जाऊ द्या. परंतु अशी घटना घडताच कामा नये या भूमिकेत सर्वजण असतात. सरकार कुणाचंही असो, कुणाचंही सरकार असलं तरी कोणी ह्या गोष्टीचा त्याला सगळेजण निषेधच करतील. कोणी याला चांगली घटना म्हणणार नाही किंवा चांगली घटना म्हणायचं काही कारणच नाही. म्हणून सरकारवर आरोप करण्यापेक्षा आपण सर्वांनी सामूहिक ही आपली जबाबदारी आहे. अशा या नराधामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे. शक्ती कायदा हा अशा प्रकरणांमध्ये जलद न्याय देण्यासाठी आणलेला होता. शक्ती म्हणजे अंमलात येऊ शकतो काय? शक्ती कायदा हा नव्याने येतोय, तो भाग वेगळा आहे. परंतु आताही आपल्याकडे असे कायदे अस्तित्वात आहे. जलद गतीनं न्यायालयामध्ये हा खटला चालवता येतो, तातडीनं फास्ट ट्रॅक पेक्षाही फास्ट ट्रॅक मध्ये आपल्याला चालवता येतो. आज अटक केली, उद्या आरोपीला कोर्टासमोर घेऊन गेलं, तातडीने FIR त्याचा दाखल करून टाकला, तातडीने त्याचं चार्जशीट दाखल केलं, महिनाभरात त्याचा निकाल दिला, माणसाला फासावर लटकवलं. तरच या समाजामध्ये अशी विकृत कामं करण्याच्यावर आळा बसेल आणि त्यांना एक धाक निर्माण होईल. पण साहेब, हे सार्वजनिक ठिकाण आहे, शासकीय ठिकाण आहे, त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा असते. तिथून रोडच्या पलीकडल्याच साईडला पोलीस स्टेशन आहे स्वारगेटच्या त्या ठिकाणी. असं असताना सुद्धा जर बलात्कार असतील तर महिलांनी घराच्या बाहेर निघायचं. बघा, याच्यामध्ये कृपया करून राजकारण आणू नका. घटनेचं कोणीही समर्थन करत नाही, प्रत्येक जण निंदा करतोय. ती माता भगिनी ही आमची आहे या भावनेतून आम्ही त्याच्याकडे पाहतोय. बाजूला पोलीस स्टेशन होते, काय करत होते काय नाही करत होते त्याची चौकशी सेपरेट केल्या जाईल. परंतु या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध तर करतोय आणि आरोपीला जितक्या लवकर तातडीने फासावर लटकावता येईल त्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करेल. आता या ठिकाणी सामनातून काही मुद्दा समोर मांडलेला आहे, त्यामुळे कौतुक आणि शिंदेवर टीका करण्यात आली. त्यामध्ये की महाराष्ट्रात 3 वर्षापूर्वी शिंदेचे राज्य हे फिक्सिंग मधून अवतरलेले होते, त्यामुळे राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय मला हलक्यात घेऊ नका, फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल. हा राऊत वेडा झालेला माणूस आहे. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झालेत, त्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं? देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते. त्यांनी तिघांनी मिळून चालवलेलं सरकार होतं. मग जर फिक्सिंग होत असेल किंवा आणखीन काही घोटाळे होत असेल मग तिघ जण त्याला जबाबदार आहेत.
ते अनैतिकचं जर सरकार होतं असं जर म्हणत असाल तर मग ते देवेंद्र फडणवीस साहेब तेच होते ना, अजितदादा तेच होते ना. म्हणून हे डोक्यावर पडलेला संजय राऊत आहे, त्यांनी अशी स्टेटमेंट करण्याची याला सवय आहे. सरकार ज्या मजबूतीने गेल्या 2.5 वर्षात चाललंय हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ज्या गतीने चाललं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. जे जे निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी होताना या सरकारचं हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे. म्हणून एवढा फास्ट ट्रॅक मध्ये चालणारं सरकार तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळालं. 2.5 वर्ष घरात बसून सरकार चालवणार नाही तर जनतेसाठी रस्त्यावर उतरणारं सरकार लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आता यांना आरोप करण्यापेक्षा कोणताही पर्याय नाही. हे प्रत्येकाचं पालखी उचलण्याच्या कामाचे आहेत, ती पालखी उचलण्याचे ते काम करतायत, परंतु त्याच्यामुळे आमच्यामध्ये कोणताही वादविवाद नाही. हेक्सरचा, दाढीवाला आणि खोडकिडा असे 2-3 शब्द वापरतात. त्याला काय काम आहे का हो त्यांना? दाढीवाला दाढी खाजवतो, अरे काय बोलाय तुम्हाला, काही तर तारतम्य तर ठेवा. अनेक जण तुमच्याकडे दाढीवाले होते आहेत, त्यांनाही बोला. आणि म्हणून हे दाढीचं नाव काढणे किंवा टोमणे मारणे हे यांना फक्त यांचा रोजचा धंदा झालेला आहे. याच्यातून हे बाहेर निघायच्या मनस्थितीत नाही. पक्ष डुबला तरी चालेल, हे शेख चिल्ली त्यांची कुराट चालवत राहणार आहे. बरं, पण फडणवीसांचं त्यात कौतुक केलंय शिस्तीसाठी, आणि एकनाथ शिंदे अमित शहांना भेटले, ज्या पद्धतीने ओएसडी नेमणूक सुरू होती नाही अशी तक्रार त्यांनी केली. आता एकनाथ शिंदे सकाळी 4 वाजता भेटले. एकनाथ शिंदे तसे 4 वाजेपर्यंत जागे राहतात, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आता ते 4 वाजता भेटले, दोघांमध्ये गुप्तगू झाली, एका रूम मध्ये भेटले. या संजय राऊतचा भटकता आत्मा काय तिथं साक्षीला होता का? मग त्यांच्यामध्ये काय संवाद झाला ते यांनी ऐकलंय, आणि आता ते छापतोय सामनामध्ये. कुठं तरी त्याचा ताळमेळ लागतोय का? 2 माणसं एकत्र येतात, 4 वाजता एका रूम मध्ये भेटतात, ओके, त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय नाही झाली हे यांना कळतं कसं? संजय राऊत पत्रकार सोर्स असते. नाही, भटकती आत्मा आहे संजय राऊत. ही भटकती आत्मा आहे, याला झोप येत नाही. कशावर बातमी बनवायची याच प्रयत्नात तो रात्रभर जागा असतो, सकाळी 10 वाजता बोलतो, आणि त्याची लाईन होते, आणि त्याचा दिवसभरचा धंदा पूर्ण होऊन जातो. हे व्यापारी राजकारणी जे असतात ना, यांना दुसरा धंदा नाही, म्हणून आम्ही त्याच्याकडे एवढं सिरियसली पाहत सुद्धा नाही. तर भेट झाली की नाही? त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या असतील असं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे. हे बघा, ते झालेलं प्रकरण आता इथपर्यंत ठीक आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी आतापर्यंत काही बोलले नाही, पण इतरांच्याच अंगात यायला जास्त सुरुवात झालेली. कोणाची आबरू गेली, कोण दावा दाखल करते, इथपर्यंत तो प्रकरण गेलेला आहे. आता आम्ही त्या प्रकरणाला फुल स्टॉप देतोय. आम्हाला त्या प्रकरणाशी आता कोणतेही वादविवाद घालायचा नाही. या सगळ्या विषयावरती एक साधा पत्रकारांना मला पडलेला प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या मर्सिडीज ठाकरे कुटुंबाने ठेवले होते. अहो, बोलायचं असतं. मर्सिडीज म्हणजे हा काही असा 15 मर्सिडीज आणि 20 मर्सिडीज कोणी घेत नसतात. सगळे व्यवहार मर्सिडीज मध्ये नसतात होत. काही खोक्यात होतात, काही कंटेनर मध्ये होतात, काही बावड्यामध्ये होतात. राणे साहेब जेव्हा बोलले की तुमची बावडी किती मोठी, किती घडे ओतले तरी भरत नाही, याला उत्तर का देत नाही? राज ठाकरेने सांगितलं होतं त्यांना खोके चालत नाही, त्यांना कंटेनर चालतात, तेव्हा त्याला उत्तर का दिलं नाही? बोलायला लावू नका. मर्सिडीज हा शब्द वापरू नका. मर्सिडीजच्या डिक्कीमध्ये काय भरून गेलं असेल त्याच्यावर सुद्धा बोलता येईल, परंतु आता तो वेळ नाहीये. आम्हाला ह्या रिकाम्या उद्योगामध्ये जायचं नाही. एकनाथ शिंदेकडे जे नगर विकास खातं आहे त्या खात्याबद्दल एक जे फ्रेंच सल्लागार आहेत त्यांनी त्यातला भ्रष्टाचाराचा मुद्दा गंभीर असल्याचं बोललंय. आदित्य ठाकरे या संदर्भात ट्विट केलेलं आहे. हे सगळे घोटाळे बाहेर येतात असं त्यांचं म्हणणं आहे. चौकशी करा. असे काही घोटाळे येत असेल तर त्याची निश्चित चौकशी करा. तुमचे सर्वांशी चांगले संबंध आहेत, त्यांना चौकशी करायला हवा. आणि जर उघड झालं तर जी शिक्षा होईल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आहेत, ते म्हणतात की संदीपान भुमरे यांच्या ओएसडीने 5 कोटी रुपये मागितले होते, आणि असाच अनुभव तानाजी सावंत, संजय राठोड, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बाबतही आलेला आहे. या बाबतीची मला माहिती नाहीये, परंतु निश्चित त्याची दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील.
सुषमा अंधारेने दिली ना, सिनियर काउन्सिल आहे त्यांना कायदा जास्त कळतो म्हणून त्यांनी नोटीस दिली असावी. त्याचं उत्तर निलमताई देतील. बीड जिल्ह्यात मस्साजोग ग्रामस्थांचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दुसरा दिवस आहे त्या ठिकाणी. मस्साजोगच्या आंदोलनामध्ये जो एक आरोपी आहे जो आता पण भेटत नाही, माझी वैयक्तिक अशी शंका आहे त्या आरोपीचं झालंय काय, तो खरंच जिवंत आहे का फरार आहे, यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे. गेले 3 महिन्यापासून एखादा आरोपी या भारतातून बाहेर गेलाय का, त्याचा खून झालाय का, तो कुठं खरोखर फरार आहे, याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे. की कारण इतक्या पोलिसाची टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे. म्हणून मस्साजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल, बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही. गृह विभागाचं अपयश होण्याचे आरोपी अपयश नाही पण प्रयत्न कमी पडतात हे निश्चित आहे. जरांगे पाटील म्हटले होते की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आतापर्यंत आरोपी पकडले गेला असता. असं नसतं. पोलीस आपलं काम करतायत. पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत, परंतु एवढं निश्चित आहे तो आरोपीचं काय झालं याचं उत्तर पोलिसाला द्यावं लागेल. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहे. एक जण म्हणताय राजीनामा आणि दुसरं गट म्हणते की राजीनामा देईल. आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता दोन्ही मंत्री त्या राष्ट्रवादींचे आहेत, अजितदादा त्यांचे नेते आहेत. अजितदादाने काही अनेक वेळा सुतोवाच केलेला आहे, म्हणून त्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या घडामोडीवर त्या पक्षाच्या ज्येष्ठांनीच आता तो निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांच्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. इंद्रजित सावंत जे होते त्यांना जी धमकी दिली प्रशांत कोरटकर, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, महापुरुषांचा अवमान वगैरे असं सगळं कोल्हापूरला राजवाडा ती क्लिपही तुम्ही ऐकली असेल. काय वाटतं तुम्हाला सगळं प्रकरण? नाही, पोलीस त्यांची कारवाई करतील. कुणालाही कोणी धमक्या देणं हे काही इकडचं दुसरं राज्य नाही आहे, हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये कायद्याने चालणारे राज्य आहे, म्हणून कोणत्याही व्यक्तीला, कोणतेही राजकीय असो सामाजिक असो, त्यांना कोणीही काही जरी केलं तरी त्यांच्यावर कारवाई ही पोलीस करणारच. संभाजीनगरातले जे त्यांच्या विरोधात लढलेले लोक आहेत तेच आता भाजपमध्ये जातात. दिनेश परदेशी असतील, पश्चिम मध्ये हा प्रश्न तुम्ही जे काही भाजपचे लोक जे काही उबाठाचे तिकीट घेऊन लढले होते, हा प्रश्न आता तुम्ही उबाठाच्या लोकांना विचारा ना. निष्ठेने आलेले तुमच्याकडचे शिवसैनिक ज्यांनी विधानसभा लढली ते तुम्हाला सोडून का चाललेत याचा प्रश्न तुम्ही उबाठाला विचारा. आम्हाला त्याच्याशी कोण कुठे गेलं किंवा कुठं आलं आमच्यावर काही फरक पडत नाही. बरं, ते राजू शिंदे जे आहेत तुमच्या विरोधात निवडणूक लढत होते, त्यांनी असा आरोप केला की संजय शिरसाट यांनी ह्या निवडणुकीमध्ये 60 ते 70 कोटी रुपये खर्च केला, इतका पैसा वाटून ते निवडून आलेले. मला तिकीट घ्यायला पैसे लागले नाही एवढं सत्य आहे. इलेक्शनमध्ये काय खर्च केला नाही केला याचा हिशोब मी इलेक्शन कमिशनरकडे दिलेला आहे. त्याच्यात काही असं आणखीन डाऊट असेल तुम्हाला न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, तुम्ही तिकडे जावं. बर, अजित पवार गट जे आहे तर भाजप आणि शिवसेना यांच्या विरोधात जे लोक निवडणुकीत लढले त्यांना आपल्या पक्षात घेऊन बळ देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे महायुतीत कुठेतरी संघर्ष वाढू शकतो. नाही, अजितदादाच्या पक्षामध्ये कुणाला घ्यावं हा त्यांचा जरी विषय असला तर या गोष्टीचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, प्रत्येक पक्षाच्या, मी एका पक्षाला सांगत नाही, त्यांनी हे भान ठेवलंच पाहिजे की जो एखादा कार्यकर्ता असेल किंवा कोणी असेल जो विरोधात लढला किंवा विरोधामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना पक्षामध्ये घेताना थोडा विचार केला पाहिजे. नसता अशा कार्यकर्त्याचं पीक जोमानं वाढेल आणि मग दर निवडणुकीला त्याचा फटका हा पक्षाला निश्चित बसेल. राजू शिंदेला पण असाच विरोध आहे का तुमचा भाजपमध्ये घ्यायसाठी? मला काय कोण राजू शिंदे, मला काय घेणं देणार नाही. बरं, ते MIDचे अधिकारी आर्थिक लाभ सर्टिफिकेट दिलेले आहे ते 2 मुस्लिम नेत्यांनी त्यांचं वजन वापरून एक दहशतवादी संघटनेशी निगडीत असणाऱ्या माणसाने अशा तिघांनी मिळून ते वाटले आणि याची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. हे सगळं सिल्लोडमध्ये घडलं. याची अत्यंत उच्चस्तरीय चौकशी चालू झालेली आहे. प्रकरण हे कुणी दडपू शकत नाही. अनेक लोक जे बोगस नावाने त्यांनी इलेक्शन कार्ड काढलेले आहेत, आधार कार्ड काढलेत, अनेकांचे त्याचे उपभोग घेतलेले आहेत, स्कीममध्ये त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, या सगळ्यांची यादी बनवण्याचं काम चालू आहे आणि ह्याचा परिणाम तुम्हाला हे 8-10 दिवसात दिसून येईल. ते केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल इथं औरंगाबादला आले होते. ते टीका केली याच्यामुळे उद्योग औरंगाबादला येत नाहीये. पंकजा मुंडेंना पण ते फोन करून बोलले
या पद्धतीने औरंगाबादला मराठवाड्याला अशा प्रकार होणं चुकीचं आहे, ते सुद्धा आढावा घेत आहेत. काय सांगाल तुम्ही, इथं उद्योग येण्यासाठी जे वातावरण तयार व्हायला पाहिजे ते महामंडळाच्या वतीनं होत नाही. शिवसेनेनं काल आंदोलन पण केलं मोठं. पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे सध्याला झोपीच्या मूडमध्ये आहे असं कधी दिसतंय. अनेक तुम्ही शेंद्रामध्ये इंडस्ट्रीज पहा किंवा इतर ठिकाणी त्यांचं नियंत्रण नसल्याचं हे दिसून आलेलं आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून इथलच्या असलेल्या अधिकाऱ्यावर सुद्धा त्यांना आता कारवाई करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. दूषित पाणी अनेक ठिकाणी सोडल्या जात्याच्या बातम्या सुद्धा आपल्या माध्यमातून आलेल्या आहेत. म्हणून आता मोर्चा हा सरकारमार्फत आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुद्धा वळवला जाईल. ओके. सर एक मत